सुखाचा करून त्याग तुला भीमान बनवलं वाघ का फिरतो आणि काय मागे गेलं जरा जोरात टाळ्या की तसं कुदरत ने आदमी को क्या क्या दान दिया कुदरत ने आदमी को क्या क्या दान दिया है ये जमी चांद तारे आसमान दिया कि कुदरत ने आदमी को क्या क्या दान दिया है ये जमी चांद तारे आसमान दिया है लेकिन कुदरत से भी दानी मेरा भीम है किरण क्योंकि भीम ने बहुजनों को संविधान दिया है संविधान दिया
यांच्यातर्फे आज संयुक्त जयंती निमित्त इयत्ता पहिली ते 7वीच्या मुलांना वही वाटप केलेलं आहे. हॅलो, कार्यक्रमाचे निर्माते फेमस सिंगर भिकाजी कांबळे व सुजित बेत्रे या दोघांचा या ठिकाणी सरकार सत्कार होत आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते. जरा परत जोरात टाळ्या द्यायचे सगळे. आज संयुक्त जयंती, या संयुक्त जयंती निमित्त संयुक्त गीत देखील या ठिकाणी सादर होणार आहे. या संयुक्त गीतासाठी जोरात टाळ्या द्यायचे सगळे. कि लुटेरों का बजता हुआ बाजा दिखाई दे, लुटेरों का बजता हुआ बाजा दिखाई दे, गांधीवाद का निकलता हुआ जनाजा दिखाई दे. अरे ऐसा करो काम तो मेरे भीम शिव के बच्चों, ये जय भीम बोलने वाला इस मुल्क का राजा दिखाई दे, जय भीम बोलने वाला इस मुल्क का राजा दिखाई दे. कहा एक ने भाई इस देश को भगवान चलाता है, तो दूसरे ने कहा कि पंत प्रधान चलाता है. कहा एक ने भाई इस देश को भगवान चलाता है, तो दूसरे ने कहा कि इस देश को पंत प्रधान चलाता है. मगर इन अकल के अंधों से मैं ये कहना चाहूं किरण, अरे ना तो इस देश को भगवान चलाता है, ना तो इस देश को पंत प्रधान चलाता है, अरे इस देश को तो मेरे भीम का संविधान चलाता है, इस देश को तो मेरे भीम का संविधान चलाता है. भीम जी ने हम लोगों के ऊपर लाखों कर्म किए हैं, मगर सबसे बड़ा कर्म कौन सा किया है कि सागर के जैसा बुद्ध
जीना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया। भीम जी ने मेरे लाखों किए हैं करम, भीम जी ने मेरे लाखों किए हैं करम, और सागर के जैसा बुद्ध दिया है धर्म, सागर के जैसा बुद्ध दिया है। इसलिए अरे कुछ दिलों का शेर के जैसा जीना हो गया, अरे कुछ दिलों का शेर के जैसा जीना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया। जरा एकदा काय झालं मॉडेल इकडे झाला एका तालामध्ये हा साथीओ, त्या देशामध्ये सगळ्यात मोठा जर दानी कोण असेल तर तो दानी आहे महात्मा ज्योतिबा फुले, की ज्यांनी 1848 मध्ये इथल्या संपूर्ण बहुजन समाजासाठी शिक्षणाची दरवाजे ज्यांनी खुली करून दिले ते महात्मा ज्योतिबा फुले। आणि दुसरे दानी जर महान जर कोण असतील तर ते आहेत शाहू महाराज, कारण शाहू महाराजांच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनू शकले। आणि तुम्ही आज ज्या जमिनीवरती बसलाय ना, ती जमीन पण शाहू राजांनी दान मध्ये दिली, शाहू राजांची जमीन आहे। पण आज या देशामध्ये हे गव्हर्नमेंट शाहू महाराजांना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न देत नाही। शाहू महाराजांना ज्योतिराव फुलेंना भारतरत्न मिळाला का मावल्यानं? दिलं का? शाहू महाराजांना ज्योतिराव फुलेंना मिळाला नाही, मिळाला, देत नाही। पण आजकाल जो भारतरत्न आहे ते कोणाला मिळतंय? गाणं म्हणणाऱ्या बाईला मिळाले, लता मंगेशकर भारतरत्न द्यायला लागले त्यांना। आणि कोणाला? अरे त्या अशा बाईला मिळालं की त्या बाईनं का दिलं माहिती आहे का? लता मंगेशकरला भारतरत्न, तिनं बाबासाहेबांचं एक पण गाणं म्हटलं नाही तिच्या आयुष्यामध्ये, म्हणून तिला भारतरत्न मिळाला। गाणं म्हटलं नाही पण म्हणून तिचं लग्न बी झालं नाही हो। आजकाल भारतरत्न आणि कोणाला मिळायला लागला? छक्का मारलाय लोकांना। छक्का कोण मारते? सचिन तेंडुलकर, तेंडुलकरला भारतरत्न मिळायला लागलाय। इथला मूल निवासी, इथला बहुजन समाज आज रोड वरती यायला लागलाय, भीक मागायला लागलाय, आणि हे छक्का मारणारे लोक करोडपती झाले। काय मजा आहे ना? म्हणून अरे शाहू फुले जैसा शादी मिला नहीं, शाहू फुले जैसा शादी मिला नहीं, और दुनिया में भीम जैसा शादी मिला नहीं, दुनिया में भीम जैसा शादी मिला नहीं, शाहू फुले के जैसा दानी मिला नहीं, फुले के जैसा दानी मिला नहीं, दुनिया में भीम जैसा
आज कोई सलमान खान का दीवाना है तो कोई ऐश्वर्या राय का दीवाना है, मगर इधर बैठा हुआ तमाम शख्स ये बाबा साहब का दीवाना क्यों है? क्योंकि हर सोया भी जागता है ताकत से भीम के, सोया भी जागता है ताकत से भीम के, और अंधा भी देखता है ताकत से भीम के, अंधा भी देखता है ताकत से भीम के, सोया भी जागता है ताकत से भीम के, सोया भी जागता है ताकत से भीम के, अंधा भी देखता है ताकत से भीम के, अंधा भी देखता है ताकत से भीम के, भूखा भी बोलता है अपनी जुबान से, भूखा भी बोलता है अपनी जुबान से, झगड़ा भी भागता है ताकत से भीम के, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया, इसलिए तो मैं भीम का दीवाना हो गया। एक अंतर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं मातक समाजाचं कोण आहे का इथं बसलेलं? गावात मातक समाजाचे कोण आले काय बघायला कार्यक्रम? आले का? ठीक आहे, काय हरकत नाही, मी पण मांगाच असं. एक अण्णाभाऊ साठेंच्या नावानं की अण्णाभाऊ साठे अवघ्या 1.5 दिवसाची शाळा शिकून साहित्य सम्राट झाले. एकदा अण्णाभाऊ साठेंच्या नावाने जोराने टाळ्या बरं. या बरं. आमचे अण्णाभाऊ साठे झाले साहित्यानं मोठे, आमचे अण्णाभाऊ साठे झाले साहित्यानं मोठे, आमचे अण्णाभाऊ साठे झाले साहित्यानं मोठे, त्यांच्यामुळे हा मिळतोय मान. अण्णाभाऊ मुळे, अण्णाभाऊ मुळे बहुजनाचं झालंय सोनं, अण्णाभाऊ मुळे बहुजनाचं झालंय सोनं, अण्णाभाऊ मुळे बहुजनाचं झालंय सोनं. हा, जरा टाळ्या मारूया. जरा हात वर घेऊन चला. एक अंतरा संत रविदासांच्या नावानं, संत रविदास, की संत रविदास म्हणतात की अरे ऐसी जगह बैठ जहां से कोई ना बोले उठ, ऐसी जगह बैठ जहां से कोई ना बोले उठ. प्रधानमंत्र्याला त्याच्या जागेवरनं खुर्चीवर कोण उठवतो काय? कुणामध्ये हिंमत नाही. खासदार आमदारला कोणी उठवतो का? एक अंतरा रविदासांच्या नावानं आमदाराचं कोण आले काय? कुठं आहे? तिकडे करायचं काय? बघायला आले पण नाही, काय हरकत नाही, मी सांबार असाच. एक अंतरा संत रविदासांच्या नावानं संत रविदास की वाणी सुन लो उनकी ही जुबानी, संत रविदास की वाणी सुन लो उनकी ही जुबानी, संत रविदास की वाणी सुन लो उनकी ही जुबानी, कोई आने तो कितना भी पंगा, जिसका मन चंगा, जिसका मन चंगा उसे कांटे में मिलेगी गंगा, जिसका मन चंगा उसे कांटे में मिलेगी गंगा, जिसका मन चंगा उसे कांटे में मिलेगी गंगा. एक अंतरा छत्रपती शिवाजी राजांच्या नावानं, एकदा जोराने घोषणा द्या बरं. छत्रपती शिवाजी राजांचा बुजदिल की आवाज आ रही. बाबासाहेब एका ठिकाणी म्हटले होते कि मेरी कौम मेरे लोग जब मुर्दा खाते थे तब जिंदा थे, मैंने इन्हें जिंदा खाने की सहूलत क्या दे दी, ये मुर्दा बनकर बैठ गए. जिवंत आहे ना, जिवंत असल्यासारखा आवाज यायला पाहिजे बोला ना. छत्रपती
शिवाजी राजांचा. एक अंतरा शिवाजी राजांच्या नावाने की अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे. अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीला तो जिजाऊचा शिवा पाहिजे. तो जिजाऊचा शिवा पाहिजे आणि तो जिजाऊचा शिवा पाहिजे. म्हणून सारे जग तुझ्या हाती शिवा तूच सेनापती. सारे जग तुझ्या हाती शिवा तूच सेनापती. ज्यावर जिजाऊचे संस्कार. मराठा कार्यक्रम बघायला आलो होते. समाजाचे आले होते. आहे काय इथं बघायला आले? कुठे आहे साहेब? या की सर वरती या. मी पण मराठाचा याच. पाटील साहेबांसाठी जोराने तयार झाला पाहिजे. एक अंतरा शिवाजी राजांच्या नावानं. सारे जग तुझ्या हाती शिवा तूच सेनापती. सारे जग तुझ्या हाती शिवा तूच सेनापती. सारे जग तुझ्या हाती शिवा तूच सेनापती. ज्यावर जिजाऊचे संस्कार. जवा इतिहासी जवा इतिहासी गाजवली ही तलवार. जवा इतिहासी गाजवली ही तलवार. जवा इतिहासी गाजवली ही तलवार. एक अंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे. माळी समाजाचं कोण आले आणि मग जोडायचंय तुम्हाला आम्ही मायाचं की शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही. शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही. हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही. निळ्या भोर गगनाचा अंत कधी होत नाही. आणि माता सावित्रीचा आणि महात्मा फुलेंचा उल्लेख शब्दात मात्र कधी होत नाही. शब्दात मात्र कधी होत नाही. पहिली शिक्षिका पहिली शिक्षिका घडविली सावित्री माता. पहिली शिक्षिका घडविली सावित्री माता. पहिली शिक्षिका घडविली सावित्री माता. हा साथियो, एक अंतरा मोहम्मद पैगंबरांच्यासाठी. मोहम्मद पैगंबर एकदा जोराने द्यायला. मोहम्मद पैगंबरांच्यासाठी मुस्लिम समाजाचं कोण आहे काय? कोण नाही? मी मुसलमानचा. एक अंतरा मोहम्मद पैगंबरांच्यासाठी काय वाटत? हरून दास मुस्लिम समाजाचे नाही तर जोराने द्यायला. जब न दिए जहाँ जब न था. जब न दिए जहाँ जब न था. चांद सूरज न थे आसमां जब न था. सूरज न थे आसमां जब न था. राजे हक भी किसी पर आया जब न था. राजे हक भी किसी पर आया
जो SC ST आणि ओबीसी समाज आहे ना, तुम्ही ज्या आज तो माझ्यामध्ये तुम्ही जो बघितला SC ST ओबीसी आणि आमचे पाटील साहेब पण आले, त्याला काय म्हटलं ज्योतिराव फुलेंनी, गौतम बुद्धांनी? बहुजन. 85% लोकसंख्या आहे SC ST ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याची. बहुजन 85%. पण दुःखाची गोष्ट काय आहे, 15% लोक राज करले तुमच्यावर. 85% आहे. म्हणून एक अंतरा बहुजनांच्या नावाने जर कळायला जोराने. अरे राज्य करूया, राज्य करूया दिल्लीवर एक होऊन, राज्य करूया दिल्लीवर एक होऊन, राज्य करूया दिल्लीवर एक होऊन, राज्य करूया दिल्लीवर एक होऊन. आता सर्वात महत्वाचा अंतर आहे. कोण राहिलं? मोठ्याने बोला, कोण राहिलं? बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्व बहुजनाला जोडण्याचं काम आणि संविधानामध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी बाबासाहेबांनी कलमामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण आज बाबासाहेबांचं संविधान धोक्यामध्ये. मोहन भागवत सारखे लोक म्हणायला लागलेत, अरे बाबासाहेबांनी आमची मनुस्मृती जाळली, आम्ही त्याचा बदला घेणार. तुम्हाला आता सावध राहायला पाहिजे. दुश्मन खूप हुशार आहे बंधूंनो. बाबासाहेबांचं संविधान धोक्यामध्ये आहे. तुम्हाला ते वाचवायचं आहे. तुम्हाला निळ्या झेंड्याच्या खाली एकत्र यायलाच पाहिजे. नाहीतर जी रोपटी आहे, जी पिल्ली आहे, चिली पिल्ली जी आहे जन्माला घातलेली, त्यांची वेळ उद्या वाईट आहे, लक्षात ठेवा. कापून खाण्याची वेळ आमच्यावरती. तव्यामध्ये भाकरीच्या होती, या मुलांना कापून आपल्याला खाण्याची वेळ या ठिकाणी येऊन बसेल. म्हणून बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे ते 100 रुपयाच्या क्वार्टरला आणि मटणाच्या ताटाला तुम्ही विकू नका, लक्षात ठेवा. जो कोण विकेल तो बैमान असं या कार्यक्रमातून सिद्ध होईल. म्हणून एकदा स्वतःसाठी जोराने टाळ्या द्यायचे, जोराने. एक बुद्धिस्ट माणूस वरती यायचा आहे. कोण पण ये, जरा टाळ्या द्या सरांसाठी जोराने. सूरज को हथेली से कोई ढाक नहीं सकता, सूरज को हथेली से कोई ढाक नहीं सकता, समुंदर की लहरों को कोई रोक नहीं सकता. अरे सूरज को हथेली से कोई ढाक नहीं सकता, समुंदर की लहरों को कोई रोक नहीं सकता. आसमां तेरी ऊंचाई बहुत है लेकिन मेरे बाबा साहब की ऊंचाई को नाप नहीं सकता, मेरे बाबा साहब की ऊंचाई को नाप नहीं सकता. जरा दृश्य को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचं नाक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचं नाक आहे. आणि जर त्या घटनावाला हात घालाल तर त्याची जाग्यावर राख आहे. अरे उघड्यावरचा समाज म्हणून आम्हाला हिरवणाऱ्यांचा उघडा फोटो, उघड्यावरचा समाज म्हणून आम्हाला हिरवणाऱ्यांचा उघडा फोटो अजून देखील त्या नोटावर आहे. पण माझ्या बाबासाहेबांकडे बघा, माझा बाबासाहेब अजून देखील काय आणि कोर्टातच आहे. मी म्हणतो सरकारा सरकारा तुला गांधी लय प्यारा, सरकारा सरकारा तुला गांधी लय प्यारा. छापा किती बी नोटावर पण तुझ्या गांधीला वाचवलं पुराने एका पेनाच्या टोकावर. तुझ्या गांधीला बाबासाहेब नाक आहे, त्या नाकामध्ये गांधीची नथनी शोभत नाही. नाक बाबासाहेबांनी दिला की नथनी गांधीची, बरोबर आहे. गांधीचं नथनी सोडा म्हणून भिकाजी म्हणतात काय,